स्टुडंट आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन फ्रॉम अनदर हॅलोअल्केन दॅट इज द हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. म्हणजे आपण एवढे वेळेस इतके दिवस 1 2 3 4 लेक्चर झाले. आपण लास्ट लेक्चरमध्ये काय बघितलं होतं प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड बट दॅट ऑल आर द ॲलिफॅटिक अल्किल हॅलाइड दॅट ऑल आर द ॲलिफॅटिक अल्किल हॅलाइड. तर आज आपण बघणार प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स. प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स. आता हॅलोअरिन्स म्हणजे काय प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. प्रिपरेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल समजा हा आपला मॉलिक्यूल आहे, हा क्लोरीन बरोबर आहे किंवा हा ब्रोमीन आहे. आता अशा टाईपच्या मॉलिक्यूल आपण म्हणतो हॅलोअरिन्स. अरिन्स मीन्स हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲरोमॅटिक ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे हा ॲरोमॅटिक रिंग आहे. बेन्झीन म्हणजे काय ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. तर बेन्झीन रिंगला जर अशा प्रकारे क्लोरीन बॉन्ड असेल, जर बेन्झीन रिंगला जर अशा प्रकारे क्लोरीन बॉन्ड असेल तर त्या टाईपचा मॉलिक्यूल आपण म्हणतो हॅलोअरिन्स. बघा मग तो क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल. जर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला कंपाऊंडमध्ये ॲरोमॅटिक रिंगला जर हॅलोजन डायरेक्टली अटॅच असतील, जर हॅलोजन डायरेक्टली अटॅच असतील तर त्या मॉलिक्यूल आपण म्हणतो हॅलोअरिन्स. त्या मॉलिक्यूल आपण काय म्हणतो हॅलोअरिन्स. आता याच्यामध्ये आपण बघणार प्रिपरेशन ऑफ हॅलोअरिन्स. म्हणजे हे अशा टाईपचे आपल्याला प्रिपरेशन्स बघायचे. अशा टाईपचे आपल्याला काय बघायचे प्रिपरेशन्स बघायचे. तर आज पहिल्यांदा आपण बघणार आहे प्रिपरेशन ऑफ त्याच्यामध्ये आपला पहिली रिएक्शन आहे सँडमेअर रिएक्शन. आपले आहे सँडमेअर रिएक्शन्स. पहिली रिएक्शन आहे सँडमेअर रिएक्शन. आता हे सँडमेअर रिएक्शन म्हणजे काय, या रिएक्शनचं सायंटिस्ट स्पेसिफिक नियम आहे की जर त्या रिएक्शनचा शोध या सँडमेअर नावाच्या सायंटिस्ट लावला म्हणून त्याला आपण म्हणतो सँडमेअर रिएक्शन. त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो सँडमेअर रिएक्शन म्हणतो. बरोबर आहे. आता ही सँडमेअर रिएक्शन काय रे की या सँडमेअर रिएक्शन मध्ये आपण बघतो की एखादा मॉलिक्यूल हा कन्व्हर्जन ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये होतं. कशामध्ये होतं ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये होतं. बघा काय रिएक्शन आहे. जर आपण कुठलाही बेन्झीन ही रिएक्शन बघा, हा NH2 मॉलिक्यूल तिला आपण ॲनिलीन किंवा नायट्रोबेन्झीन म्हणतो. या NH2 ची रिएक्शन आपण NaNO2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl सोबत करतो. त्यावेळेस याचे कन्व्हर्जन होतं त्याला आपण म्हणतो म्हणजे वेळ aniline reacted with NaNO2 soda NaNO2 and concentrated HCl at that time it is converted into benzene diazonium chloride. Benzene diazonium chloride. Benzene diazonium chloride. When this benzene diazonium chloride reacted with benzene diazonium chloride reacted with cuprous salt. Cuprous salt म्हणजे copper and X and HX. म्हणजे बघा
हा X म्हणजे इथे कॉपर क्लोराईड असेल तर खाली असतो HCl. इथे जर कॉपर ब्रोमाइड असेल तर खाली असतो HBr. And it is converted into this reaction is known as the Sandmeyer reaction. आता ही रिएक्शन सोपी आहे पण थोडंसं किचकट वाटणार आहे तुम्हाला. आता काय रिएक्शन आहे बघा, साधी सोपी रिएक्शन आहे. काय करतो आपण सुरुवातीला, हा आपला ॲनिलीन मॉलिक्यूल आहे बरोबर आहे. ॲनिलीनची रिएक्शन आपण कोणासोबत करतोय, NaNO2 आणि HCl सोबत. NaNO2 आणि HCl, सोडियम नायट्रेट आणि HCl बरोबर आहे. कन्वर्जन कशामध्ये होतं, याला आपण म्हणतो हा आपला आहे ॲनिलीन. ॲनिलीन याचा कन्वर्जन कशा म्हणलं, बेन्झोनियम. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. कारण आता बेन्झीन हॅलाइड मध्ये, कारण कशामध्ये होतं, बेन्झीन हॅलाइड मध्ये होतं. आणि या रिएक्शन आपण म्हणतो सँडमेयर रिएक्शन. या रिएक्शन आपण काय म्हणतो, सँडमेयर रिएक्शन. आता काय रिएक्शन आहे, आपण NH2 ची रिएक्शन कोणासोबत केली, NaNO2 सोबत केली. कन्वर्जन कशामध्ये झालं, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, किंवा दुसरं नाव आहे बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. याचं नाव काय आहे, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, किंवा दुसरं नाव काय, बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. बेन्झीन डायझोनियम क्लोराईड आलं. आणि त्याला दुसरं बघ, याची रिएक्शन आपण एक क्युप्रस सॉल्ट सोबत करतो. एक क्युप्रस सॉल्ट म्हणजे काय असणार आहे बघा, जर आपण CuCl HCl, CuBr HBr, हे CX म्हणजे काय, CuCl असेल आणि HX म्हणजे काय, HCl असेल. जर इथं आपण CuBr घेतलं, कॉपर ब्रोमाइड घेतलं, तर इथं काय असेल, HX म्हणजे HBr असेल. म्हणजे हे दोन लिहिले काय आणि हे दोन लिहिले काय, काय फरक पडतोय का, नाही पडत. कन्वर्जन कशामध्ये होतंय, करस्पॉन्डिंग बेन्झीन हॅलाइड मध्ये. जर आपण इथे कॉपर क्लोराईड HCl घेतलं तर इथं काय होईल, बेन्झीन क्लोराईड. इथं काय होईल, बेन्झीन क्लोराईड होईल बरोबर आहे. जर इथं आपण HBr आणि कॉपर ब्रोमाइड घेतलं तर कन्वर्जन कशामध्ये होईल, बेन्झीन ब्रोमाइड मध्ये होईल. कशामध्ये होईल, बेन्झीन ब्रोमाइड मध्ये होईल. आणि या रिएक्शनला आपण म्हणतो सँडमेयर रिएक्शन. आता काही बुक्स मध्ये रिएक्शन ही इथून इथपर्यंत पुढेच दिली आहे, पाठीमागे दिलीच नाही. रिएक्शन काय केलं, इथून इथपर्यंत पुढेच दिले. काय रिएक्शन दिली का, नाही. आता इथे आपण एक्झाम्पल पण आहे, हे जनरल रिएक्शन लक्षात आली, त्याची आपण आता एक्झाम्पल बघू. ठीक आहे. when benzene diazonium chloride, when benzene diazonium chloride reacted with CuCl
in presence of HCl, in presence of HCl, substitution reaction takes place. It is converted into Cl plus into Cl plus N2. आला? ही रिएक्शन आहे सँडमेअर. आता तुम्ही इथं म्हणताल सर इथं पॉझिटिव्ह चार्ज काय दिला, निगेटिव्ह चार्ज काय दिला, पण हे ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं आहे बघा. हे पॉझिटिव्ह निगेटिव्हचं स्ट्रक्चर काय, हे रिएक्शन लक्षात आली. when benzene diazonium salt reacted with the copper chloride in presence of HCl, at that time it is converted into benzene chloride. It is converted into benzene chloride. It is converted into benzene chloride. This reaction is known as Sandmeyer reaction. याच रिएक्शन आपण काय म्हणतो, सँडमेअर रिएक्शन म्हणतो. आलं लक्षात. आता इथेच आता तुम्ही म्हणताल सर हे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं आहे बघा. की आपण हे बेंझिनचे स्ट्रक्चर काढलं, इथं हा नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, हे असं स्ट्रक्चर आहे. नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन, हे असं स्ट्रक्चर आहे बघा. या नायट्रोजनला किती बॉन्ड आहेत रे, 3 आहेत. या नायट्रोजनला किती बॉन्ड आहेत, 1 2 3 आणि 4 बॉन्ड आहेत. मग हे 4 बॉन्ड असल्यामुळे या नायट्रोजनला कुठला चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज. कशामुळे, या नायट्रोजनचे किती बॉन्ड आहेत, 4 आहेत. आणि हा पॉझिटिव्ह चार्ज सॅटिस्फाय करा आपण इथं क्लोरीन घेतो. काय करतो आपण इथं, क्लोरीन घेतो. या क्लोरीनवर कुठला चार्ज असतो, निगेटिव्ह चार्ज. मग हे असं लिहिलं काय, किंवा हे N2Cl लिहिलं काय, काय फरक पडतो का. आपण नॉर्मली काय लिहितो, N2Cl, पण तुमच्या लक्षात येऊन मी डिटेल सांगितलंय. N2 म्हणजे काय, नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड नायट्रोजन. आता हा नायट्रोजन कोणासोबत अटॅच आहे, बेंझिन रिंग सोबत अटॅच आहे. कुणासोबत अटॅच आहे, बेंझिन रिंग सोबत अटॅच आहे, बरोबर आहे. मग या बेंझिन रिंग सोबत अटॅच असलेल्या मॉलिक्यूलला पॉझिटिव्ह चार्जला सॅटिस्फाय करण्यासाठी आपण काय घेतोय, Cl मायनस घेतो. सॅटिस्फाय करा आपण काय घेतोय, Cl मायनस घेतो, बरोबर आहे. म्हणून हे पॉझिटिव्ह आणि हे काय झाला, निगेटिव्ह. म्हणून हा काय झाला, आपण जनरल नेम काय आहे, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. याचा नेम काय आहे, बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. When benzene diazonium chloride reacted with the CuCl in the presence of HCl, it is converted into benzene chloride. It is converted into benzene chloride. आता जर याचीच रिएक्शन बघा, जर याचीच रिएक्शन आपण याच्या सोबत केली, CuBr प्लस HBr, कलर कशामध्ये येईल रे, ब्रोमीन मध्ये. म्हणजे कशामध्ये कलरिंग झाला तुमचा, अल्किल ब्रोमाइड मध्ये. कशामध्ये झाला, अल्किल ब्रोमाइड मध्ये. आणि याच रिएक्शनला आपण म्हणतो सँडमेअर रिएक्शन. या रिएक्शनला आपण काय म्हणतो, सँडमेअर रिएक्शन म्हणतो. सँडमेअर रिएक्शन म्हणतो. आलं लक्षात. आता सँडमेअर रिएक्शनची आपण जनरल कॉन्सेप्ट बघणार. जनरल कॉन्सेप्ट म्हणजे काय, सुरुवात. आता बघा, when benzene diazonium salt reacted with the cuprous salt, म्हणजे CuCl असेल, CuBr असेल, in presence of HCl or HBr, substitution reaction takes place and it is converted into benzene chloride or benzene bromide. Benzene chloride or benzene bromide, and it is an ipso substitution reaction. It is an ipso substitution reaction. आता हा इप्सो वर्ड कुठून आला, क्या इप्सो म्हणजे काय, ज्या ठिकाणी ज्या कार्बनवर नायट्रोजन आहे त्याच ठिकाणी काय जातो, क्लोरीन. म्हणजे बघा, या कार्बनवर नायट्रोजन आहे तर इथं क्लोरीन पण कुठं आहे, त्याच कार्बन. म्हणजे समजा हा नायट्रोजन आहे, तर ह्या नायट्रोजनला असं बाहेर काढून इथं कोण ऍड व्हायलाय, क्लोरीन ऍड व्हायलाय. याला असं बाहेर काढून कोण ऍड व्हायलाय, क्लोरीन ऍड व्हायलाय. म्हणजे ज्या ठिकाणी सबस्टिट्यूएंट आहे त्याच ठिकाणी दुसरं सबस्टिट्यूशन होणं, त्याला आपण म्हणतो इप्सो सबस्टिट्यूशन. मागं हा क्वेश्चन एकदा माझ्या मते AIMS ला विचारला होता, व्हॉट इज इप्सो सबस्टिट्यूशन. तर काय इप्सो सबस्टिट्यूशन, ज्यावेळेस एखाद्या ॲरोमॅटिक
मॉलिक्यूलमध्ये किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. पण ती सबस्टिट्यूशन रिएक्शन कशी होते, एक सबस्टिट्यूएंट जाऊन त्याच ठिकाणी रिएक्शन होते, त्याला आपण म्हणतो इप्सो सबस्टिट्यूशन. त्याला आपण काय म्हणतो, इप्सो सबस्टिट्यूशन. इथं बघा, हा N2 च्या ठिकाणी त्याच ठिकाणी कोण आला, क्लोरीन. इथं N2 च्या ठिकाणी त्याच ठिकाणी कोण आला, ब्रोमीन. म्हणजे एकाला काढून आपण तिथं काय करतोय, दुसरा हॅलोजन मॉलिक्यूल त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करतो. म्हणून या रिएक्शनला म्हणतो आपण इप्सो सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि या रिएक्शनचा जनरल नेम काय, किंवा सायंटिस्टचा नेम काय, सँडमेअर रिएक्शन. या रिएक्शनचं नाव काय आहे, सँडमेअर रिएक्शन आहे. आलं लक्षात. आता नेक्स्ट रिएक्शन आपण बघणार आहेत गटरमन रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन आहे गटरमन रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन आहे आपली गटरमन रिएक्शन. आता ही गटरमन रिएक्शन काय रे, आता आपण बघितलं सँडमेअर रिएक्शन, तशाच टाईपची ही गटरमन रिएक्शन आहे. फक्त दोन्हीमध्ये काय फरक आहे, आपण सँडमेअर रिएक्शन मध्ये काय घेतलं होतं, CuCl कॉपर क्लोराईड किंवा कॉपर ब्रोमाइड. इथं फक्त आपण प्युअर कॉपर घेणार आहोत. म्हणजे गटरमन रिएक्शन काय बघा, when benzene diazonium salt N2X, when a benzene diazonium salt reacted with copper and HX, copper and HX, copper and HX, substitution reaction takes place. Substitution reaction takes place and it is converted into X plus N2, X plus N2. या रिएक्शन आपण म्हणतो गटरमन रिएक्शन. या रिएक्शन आपण काय म्हणतो, गटरमन रिएक्शन. आलं लक्षात. ही रिएक्शन आणि सँडमेअर रिएक्शन सेम आहे. आपण सँडमेअर मध्ये काय बघितलं होतं रे, सँडमेअर रिएक्शन मध्ये काय बघितलं होतं आपण, काय होतं सँडमेअर मध्ये, CuCl and HCl किंवा CuBr and HBr. हे आपण पुन्हा बघितलं होतं, सँडमेअर रिएक्शन मध्ये बघितलं होतं. काय होतं, CuCl आणि HCl, CuBr आणि HBr. पण इथं आपण काय बघतोय, प्युअर कॉपर मेटल आणि HCl असेल किंवा HBr असेल. कारण कशामध्ये होईल, करस्पॉन्डिंग क्लोरोबेन्झीन मध्ये होते किंवा ब्रोमोबेन्झीन मध्ये. हा आपला काय आहे, याचं नाव काय आहे, बेन्झीन. हा आपला बेन्झीन डायझोनियम सॉल्ट आणि हा आहे बेन्झीन हॅलाइड. हा आहे बेन्झीन हॅलाइड. हा कुठला आहे, बेन्झीन हॅलाइड. बरोबर आहे. मग या रिएक्शनला आपण म्हणतो गटरमन रिएक्शन. या रिएक्शनला आपण काय म्हणतो, गटरमन रिएक्शन. when a benzene diazonium salt reacted with copper and hydrogen halide, substitution reaction takes place, it is converted into benzene halide. It is converted into benzene halide. आता जर आपण दुसरी रिएक्शन घ्यायची म्हणजे काय घेता येईल आपल्याला, समजा बघा
N2Cl बेन्झीन डायझोनियम क्लोराईड. बघा इथं आपण कॉपर आणि HCl, कॉपर आणि काय घेतलं HCl. बघा इथं Cl घेतलं आपण, काय घेतोय HCl. तर कन्वर्जन कशामध्ये होईल रे, क्लोरीन प्लस N2, क्लोरीन प्लस N2. म्हणजे बघा इथं आपण HX म्हणजे काय घेतलं यावेळेस Cl घेतला, Cl घेतला म्हणजे इथं पण काय आला Cl आला. बरोबर आहे. जर इथं आपण HBr घेतलं असतं, हायड्रोजन ब्रोमाइड घेतलं, तर इथं पण काय येईल हायड्रोजन ब्रोमाइडच येईल ना. इथं HCl घेतलं म्हणून काय आलं क्लोरीन आलं. HBr घेतला तर काय आहे ब्रोमीन, HBr घेतला तर काय आहे ब्रोमीन. आणि या रिएक्शनला नाव आहे गटरमन रिएक्शन. या रिएक्शनला नाव काय आहे गटरमन रिएक्शन. म्हणजे रिएक्शन होत असताना आपण बघतोय या दोन्हीमध्ये काय फरक आहे रे. बघा गटरमन मध्ये काय घेतलं आपण कॉपर प्लस HX, आणि सँडवेअर मध्ये काय घेतलं होतं कॉपर क्लोराईड प्लस HCl, कॉपर क्लोराईड प्लस HBr. म्हणजे दोन्हीमध्ये फरक इथं होता क्युप्रस सॉल्ट आणि इथं आहे प्युअर कॉपर मेटल. इथं काय आहे प्युअर कॉपर मेटल. दोन्हीमध्ये रिएक्टंट सेम आहे. दोन्हीमध्ये आपण रिएक्टंट कुठला घेतो रे बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. कुठला घेतो आपण बेन्झीन डायझोनियम सॉल्ट घेतो. रिएक्शन कोणासोबत करतो कॉपर प्लस HCl और HBr. रिएक्शन कन्वर्जन कशामध्ये होतंय, जर इथं HCl घेतला तर इथं काय येईल Cl, इथं HBr घेतला तर इथं काय येईल Br. इथं जर आयोडीन घेतला I2 घेतला तर इथं काय येईल आयोडीन, इथं काय येईल आयोडीन. म्हणजे इथं आपण ज्या टाईपचा रिएक्टंट घेतो त्या टाईपचा प्रोडक्ट फॉर्म होईल. आणि या रिएक्शनचं नाव आहे गटरमन रिएक्शन. बरोबर आहे. या रिएक्शन आपण म्हणतो गटरमन रिएक्शन. नेक्स्ट रिएक्शन आपली बाल्ज-सीमन रिएक्शन. नेक्स्ट आहे आपली बाल्ज-सीमन रिएक्शन. आता हे रिएक्शनचं एक स्पेसिफिक कंडिशन आहे, ह्या रिएक्शनचं एक स्पेसिफिक पॉइंट आहे. काय स्पेसिफिक पॉइंट आहे रे, बघा या रिएक्शनचा एक स्पेसिफिक पॉइंट आहे. कारण आपण याच्या अगोदर एक बघितलं होतं की एखाद्या मॉलिक्यूल मध्ये आपण अल्किल फ्लोराईड फॉर्म करत असताना त्या रिएक्शनचं नाव काय होतं स्वार्ट्स रिएक्शन. त्या रिएक्शनचं नाव काय होतं स्वार्ट्स रिएक्शन. त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं स्वार्ट्स रिएक्शन मध्ये किंवा अल्किल फ्लोराईड आपण काय प्रिपेअर केलं होतं अल्किल फ्लोराईड प्रिपेअर केला होता. पण या रिएक्शन मध्ये आपण करणार आहेत अरिल फ्लोराईड. या रिएक्शन मध्ये आपण काय करणार आहेत अरिल फ्लोराईड करणार आहेत.
बघा ही रिएक्शन काय आहे बघा, when benzene diazonium salt reacted with fluoroboric acid, it is converted into benzenium salt N2BF4. On heating it gives fluorine plus N2 plus BF3. बघा आपण याच्या अगोदर बघितलं होतं ॲलिफॅटिक फ्लोराईडला किंवा अल्किल फ्लोराईडची रिएक्शन होती स्वार्ट्स रिएक्शन. ही रिएक्शन कसं आहे, ॲरोमॅटिक फ्लोराईड आहे, त्याला आपण म्हणतो फ्लोरोअरेन्स. त्याला आपण काय म्हणतो, फ्लोरोअरेन्स. मग हे फ्लोरोअरेन्स प्रिपेअर करायसाठी आपण काय यूज करतोय, HBF4. तर या रिएक्शन नाव आहे बाल्स-सिमन रिएक्शन. ही रिएक्शन लक्षात ठेवावं लागतील, कारण ह्या दोनच रिएक्शन आहेत अल्किल फ्लोराईड किंवा फ्लोरो अल्केन आणि फ्लोरोअरेन्सच्या. दोन रिएक्शन आहेत. जर फ्लोरो अल्केन असेल किंवा त्याला दुसरं नाव आहे अल्किल फ्लोराईड, तर ती रिएक्शन कुठली आहे, स्वार्ट्स रिएक्शन. ती रिएक्शन कुठली आहे, स्वार्ट्स रिएक्शन आहे, बरोबर आहे. आणि जर अरोमॅटिक किंवा अरिन फ्लोराईड असेल किंवा फ्लोरोबेन्झीन असेल, तर ती रिएक्शन कुठली आहे, बाल्स-सिमन रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे, बाल्स-सिमन रिएक्शन. आपल्या पूर्ण 12वीच्या सिलेबसमध्ये दोनच रिएक्शन आहेत ज्याच्यामध्ये आपण फ्लोरो अल्केन किंवा फ्लोरो अरेन्स प्रिपेअर करू शकतो. काय करू शकतो, फ्लोरो अल्केन आणि दुसरं काय, फ्लोरो अरेन्स. जर फ्लोरो अल्केन प्रिपेअर करायच्या रिएक्शनचं नाव काय, स्वार्ट्स रिएक्शन. फ्लोरो अल्केन आपण कशापासून प्रिपेअर करतो, स्वार्ट्स रिएक्शन मध्ये प्रिपेअर करतो, बरोबर आहे. आणि फ्लोरो अरेन्स कशामध्ये प्रिपेअर करतो, बाल्स-सिमन रिएक्शन. कशामध्ये प्रिपेअर करतो आपण, बाल्स-सिमन रिएक्शन. हा आपला काय रे, बेंझिन सॉल्ट. हा आपला फ्लोरोबेन्झीन. हा आपला आहे फ्लोरोबेन्झीन. ही एकच रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये आपण फ्लोरो अरेन्स फॉर्म करू शकतो किंवा हा फ्लोरीन असलेला अरोमॅटिक कंपाऊंड फॉर्म करू शकतो. आपल्या सिलेबसला हे दोनच रिएक्शन आहेत. जर ॲलिफॅटिक असेल तर स्वार्ट्स रिएक्शन आणि अरोमॅटिक असेल तर बाल्स-सिमन रिएक्शन. अरोमॅटिक असेल तर कुठली आहे, बाल्स-सिमन रिएक्शन. कुठली रिएक्शन आहे, बाल्स-सिमन रिएक्शन. आला तिन्ही रिएक्शन लक्षात आल्या. पहिल्यांदा आपण काय बघितली, सँडवेअर रिएक्शन बघितली. सँडवेअर रिएक्शन मध्ये आपण काय बघितलं की अल्किल क्लोराईड आणि अल्किल ब्रोमाइड फॉर्म करतो विथ द हेल्प ऑफ कॉपर क्लोराईड, कॉपर ब्रोमाइड, HCl आणि HBr. दुसरी आपण रिएक्शन कुठली बघितली, गटरमन रिएक्शन. गटरमन रिएक्शन मध्ये काय बघितलं, प्युअर कॉपर मेटल. कॉपर मेटल आणि HCl असेल तर क्लोरोबेन्झीन फॉर्म होईल. कॉपर मेटल आणि HBr असेल तर ब्रोमोबेन्झीन फॉर्म होईल. कॉपर आणि आयोडीन असेल तर आयोडोबेन्झीन फॉर्म होईल. आणि तिसरी रिएक्शन कुठली आहे, बाल्स-सिमन रिएक्शन. आता बाल्स-सिमन रिएक्शन काय सांगते आपल्याला की जर एखाद्या मॉलिक्यूल मध्ये किंवा हा आपला बेन्झीन डायझोनियम सॉल्टची रिएक्शन आपण कोणासोबत करतो, फ्लोरोबोरिक ऍसिड सोबत करतो. HBF4 हिला आपण म्हणतो फ्लोरोबोरिक ऍसिड. कन्वर्ट कशामध्ये होतंय, बेन्झीन डायझोनियम सॉल्ट किंवा बोरिक सॉल्ट ऑफ बेन्झीन डायझोनियम. त्याला जर आपण हीट केलं, सिंपल हीटिंग केली तर कन्वर्ट कशामध्ये होते, फ्लोरोबेन्झीन मध्ये होतं. कशामध्ये होतंय, फ्लोरोबेन्झीन मध्ये. या रिएक्शनला आपण म्हणतो बाल्स-सिमन रिएक्शन. या रिएक्शन आपण काय म्हणतो, बाल्स-सिमन रिएक्शन म्हणतो. या ठिकाणी आपण 3 नेम रिएक्शन बघितलेले आहेत, सँडवेअर रिएक्शन, बाल्स-सिमन रिएक्शन
तिन्ही रिएक्शन लक्षात राहिले आता. गटरमन रिएक्शन, सँडवेअर रिएक्शन आणि बाल्सिमन रिएक्शन. आता तिसरी रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ हॅलोरिन्स. प्रिपरेशन ऑफ हॅलोरिन्स फ्रॉम बेन्झीन. प्रिपरेशन ऑफ हॅलोरिन्स फ्रॉम बेन्झीन. आता सिंपल रिएक्शन आहे. ज्यावेळेस आपण बेन्झीन किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीन किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीन when reacted with Cl2, when reacted with chlorine in presence of Lewis acid and dark condition, in dark म्हणजे अंधारात रिएक्शन करायचं आपल्याला. काय करायचे? अंधारात. अंधारात काय काय करतो रिएक्शन बघा. बेन्झीन रिएक्टेड विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड अँड डार्क कंडिशन इट इज कन्वर्टेड इनटू क्लोरोबेन्झीन. इट इज कन्वर्टेड इनटू क्लोरोबेन्झीन. इट इज कन्वर्टेड इनटू क्लोरोबेन्झीन. तर इथं आपण हे मॉलिक्यूल घेतला. व्हेन बेन्झीन reacted with bromine, when benzene reacted with bromine in presence of Lewis acid, dark condition काय फॉर्म मध्ये बघा. आता आपण लेविस ऍसिड म्हणजे काय बघा. लेविस ऍसिड आपण 11 वेळा बघितले. कुठले कुठले आहेत लेविस ऍसिड? लेविस ऍसिडची डेफिनेशन काय किंवा लेविस ऍसिड कुठले कुठले आहेत? हा ते लेविस ऍसिड आपण 11 वेळा केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टर मध्ये आपण बघितले. व्हॉट इज मीन बाय द लेविस ऍसिड? लेविस ऍसिड मीन्स the compound which has a tendency to accept a lone pair of electron, which has tendency to accept a lone pair of electron, it is known as the Lewis acid. It is known as the Lewis acid. आपण कुठले कुठले सगळ्यात फेमस आहे AlCl3, FeCl3, ZnCl2, Fe हे आहेत लेविस ऍसिड. कुठले कुठले? AlCl3 असेल, FeCl3 असेल, ZnCl2 असेल किंवा Fe असेल. याला आपण म्हणतो लेविस ऍसिड. म्हणजे इथं आपण Fe घेऊ शकतो, AlCl3 घेऊ शकतो, FeCl3 घेऊ शकतो किंवा ZnCl2 घेऊ शकतो. किंवा आपण इथं काय घेतो? ZnCl2 घेऊ शकतो. या सगळ्याला आपण म्हणतो लेविस ऍसिड. काय रिएक्शन आहे? when benzene reacted with chlorine or bromine, when benzene reacted with chlorine or bromine in presence of Lewis acid, in presence of Lewis acid in dark condition म्हणजे अंधारात, in dark condition substitution reaction takes place and it is converted into chlorobenzene or bromobenzene. It is converted into chlorobenzene or bromobenzene. बघा इथं आपण असे पण एक्झाम्पल घेऊ शकतो. त्याला म्हणतो आपण टोलिन. हा कुठला आपला? टोलिन. when toluene reacted with bromine in presence of Fe
and dark condition, in presence of Fe and dark condition, it is converted into, इथं दोन प्रोडक्ट फॉर्म होतील, एक इथं ब्रोमीन जाईल, एक इथं ब्रोमीन जाईल, दोन टाइपचे प्रोडक्ट फॉर्म होतील. बघा काय काय असतील प्रोडक्ट रे. हा एक प्रोडक्ट फॉर्म होईल, हा एक प्रोडक्ट फॉर्म होईल. आलं लक्षात. बघा इथं CS3 ह्याला आपण म्हणतो, त्याचं नाव आहे टोलिन. टू ब्रोमोटोलिन and 4 bromotoluene. 4 bromotoluene. बघा हे झालं प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन फ्रॉम बेन्झीन. साधी सोपी रिएक्शन आहे. काय रिएक्शन आहे? त्यावेळेस आपण बेन्झीनची रिएक्शन, त्यावेळेस आपण बेन्झीनची रिएक्शन क्लोरीन सोबत करतो. बेन्झीनची रिएक्शन आपण कोणासोबत करतोय? क्लोरीन सोबत करतोय, इन प्रेझेन्स ऑफ लेविस ऍसिड. लेविस ऍसिड म्हणजे कुठले कुठले? AlCl3 असेल, FeCl3 असेल, ZnCl2 असेल, Fe असेल, यांना आपण म्हणतो लेविस ऍसिड. इथं आपण कुठलाही एक लेविस ऍसिड घेतला तरी चालतंय, कुठलाही एक लेविस ऍसिड इन डार्क, म्हणजे रिएक्शन आपण अंधारात करतोय, डार्क कंडिशन मध्ये करतोय. कन्वर्जन कशामध्ये होईल? क्लोरोबेन्झीन मध्ये किंवा ब्रोमोबेन्झीन मध्ये होईल. किंवा मग जर सबस्टिट्यूटेड बेन्झीन असेल, सबस्टिट्यूटेड म्हणजे काय? जर बेन्झीनवर दुसरे कुठले मॉलिक्यूल असतील, मिथेल ग्रुप असेल, इथेल ग्रुप असेल किंवा दुसरा कुठला असेल, त्याचा काही संबंध आहे का? रिएक्शन कुठे होते? बेन्झीन रिंगवर, जिथं जागा शिल्लक आहे तिथं होते. बघा हे टोलिन आपण रिएक्ट कोणासोबत केलं? ब्रोमीन सोबत. इन प्रेझेन्स ऑफ काय घेतला आपण? Fe. आणि रिएक्शन काय केली? डार्क कंडिशन मध्ये केली. रिएक्शन काय केली? डार्क कंडिशन मध्ये केली. रिएक्शन डार्क कंडिशन मध्ये केली म्हणजे काय होईल? ब्रोमोटोलिन फॉर्म होईल. 2 ब्रोमोटोलिन किंवा 4 ब्रोमोटोलिन फॉर्म होईल. 4 ब्रोमोटोलिन फॉर्म होईल. हे झाली थर्ड रिएक्शन. समजलं? साध्या सोप्या रिएक्शन आहे. फक्त बेन्झीन रिंगवर आपण काय करतोय? क्लोरीन ब्रोमीनचा अटॅक करतोय. काय करतोय आपण? क्लोरीन ब्रोमीनचा आपण काय करतोय? अटॅक करतोय. आता नेक्स्ट काय आहे? प्रिपरेशन ऑफ क्लोरोबेन्झीन फ्रॉम फेनॉल. क्लोरोबेन्झीन फ्रॉम फेनॉल. बघा when phenol reacted with phosphorus pentachloride, when phenol reacted with phosphorus pentachloride in presence of pyridine, काय बन रहा है? Substitution reaction takes place. It is converted into chlorobenzene.
phenol is converted into chlorobenzene. Phenol is converted into chlorobenzene. बघा काय रिएक्शन आहे, when phenol reacted with chlorine, when phenol reacted with chlorine, that is the phosphorus pentachloride, that is the phosphorus pentachloride, substitution reaction takes place and it is converted into chlorobenzene. It is converted into chlorobenzene with HCl and POCl3. With HCl and POCl3. This reaction is known as preparation of chlorobenzene from phenol. Chlorobenzene from phenol. आला, आपण एवढ्या टाइपच्या रिएक्शन बघितल्या. आता आपण सगळ्या रिएक्शन एकदा ओव्हरलुक करू. आता ओव्हरलुक कसं बघायचं रे आपल्याला, सुरुवातीला आपण बघणार आहे, आपण सुरुवातीला बघितलं सँडमेयर रिएक्शन. सँडमेयर रिएक्शन आपण सँडमेयर रिएक्शन मध्ये काय बघितलं रे, हा सँडमेयर रिएक्शन मध्ये काय यूज केलं आपण, CuX म्हणजे कॉपर क्लोराइड किंवा कॉपर ब्रोमाइड अँड HX अँड EHX. दुसरी रिएक्शन आपण काय बघितलं रे, गटरमन. गटरमन रिएक्शन. गटरमन रिएक्शन मध्ये काय केलं होतं रे आपण, प्युअर कॉपर मेटल आणि HX. प्युअर कॉपर मेटल आणि HX. तिसरी रिएक्शन आपण काय बघितली होती रे, बाल-सीमन. बाल-सीमन रिएक्शन. याच्यामध्ये आपण काय यूज केलं होतं रे, HBF4. काय यूज केलं होतं आपण, HBF4. नंतर आपण रिएक्शन कुठली बघितली रे, या 3 रिएक्शन आपण बघितल्या, बरोबर आहे. तिसऱ्यांदा आपण काय बघितलं, रिएक्शन विथ हॅलोजन and Lewis acid. Reaction with halogen and Lewis acid. आणि चौथी काय बघितली आपण, from phenol with PCl5. ह्या 5 आपण रिएक्शन बघितल्या, सँडमेयर रिएक्शन, गटरमन रिएक्शन, बाल-सीमन रिएक्शन, हॅलोजन आणि. आता एक बाल-सीमन रिएक्शन कशी आहे रे, this reaction is specific which is used for फ्लोरोबेन्झीन. ही रिएक्शन कशी आहे, स्पेसिफिक रिएक्शन. आपण कशासाठी यूज करतो, फ्लोरोबेन्झीन साठी यूज करतो. कशासाठी यूज करतो आपण, फ्लोरोबेन्झीन साठी. या रिएक्शन मध्ये आपण अल्किल क्लोराइड फॉर्म करू शकतो, अल्किल ब्रोमाइड फॉर्म करू शकतो, अल्किल आयोडाइड फॉर्म करू शकतो. या रिएक्शन मध्ये आपण अल्किल क्लोराइड फॉर्म करू शकतो, अल्किल ब्रोमाइड फॉर्म करू शकतो, अल्किल आयोडाइड फॉर्म करू शकतो. पण ही जी काय बाल-सीमन रिएक्शन आहे, ही रिएक्शन फक्त स्पेसिफिक आहे. कुणासाठी आहे, फ्लोरोबेन्झीन साठी आहे. कुणासाठी आहे रिएक्शन, फ्लोरोबेन्झीन साठी आहे. या रिएक्शन मध्ये आपण काय प्रिपेअर करतो, फक्त फ्लोरोबेन्झीन. दिस रिएक्शन इज ओनली युजफुल फॉर द फ्लोरोबेन्झीन. या रिएक्शन मध्ये आपण काय यूज करू शकतो, क्लोरोबेन्झीन फॉर्म करू शकतो, आयडोबेन्झीन फॉर्म करू शकतो किंवा ब्रोमोबेन्झीन फॉर्म करू शकतो. या रिएक्शन शेवटच्या रिएक्शन मध्ये आपण काय फॉर्म करू शकतो, क्लोरोबेन्झीन फॉर्म करू शकतो. काय करू शकतो, क्लोरोबेन्झीन. म्हणजे आपण हे 5 प्रकारे हॅलो आरेंज प्रिपेअर करू शकतो. या 5 प्रकारे आपण काय करतोय, हॅलो आरेंज प्रिपेअर करू शकतो. आला लक्षात, या 5 प्रकारे आपण काय करतो, हॅलो आरेंज प्रिपेअर करू शकतो. हे आपण 5 टाइपच्या रिएक्शन बघितल्या. आता परत एक
2 मिनिटात ओव्हरलोक करू. काय ओव्हरलोक करू? सँडबेर रिएक्शन. सँडबेर रिएक्शन मध्ये आपण काय बघितलं? when benzene diazonium salt reacted with Cu copper and copper X, it is converted into halogens. गटरमध्ये आपण काय बघितलं? गटरमध्ये पण काय बघितलं आपण? गटरमध्ये रिएक्शन मध्ये तिथं पण काय होता? बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, इट इज कन्वर्टेड इनटू हॅलोजेन्स. याच्यामध्ये आपण काय बघितलं? बेन्झीन डायझोनियम सॉल्ट, इट इज कन्वर्टेड इनटू फ्लोरोआरेन्स किंवा फ्लोरोबेन्झीन. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं? प्युअर बेन्झीन किंवा सबस्टिट्यूटेड बेन्झीन इन लेविस ऍसिड अँड डार्क कंडिशन, इट इज कन्वर्टेड इनटू अल्किल आयोडाइड किंवा अल्किल क्लोराइड किंवा अल्किल ब्रोमाइड. आणि या PCl5 मध्ये आपण काय बघितलं? when phenol is reacted with PCl5, it is converted into chlorobenzene, it is converted into chlorobenzene. या 5 रिएक्शन मध्ये आपण बघितलं प्रिपरेशन ऑफ हॅलोअरेन्स. प्रिपरेशन ऑफ हॅलोअरेन्स. थांबायचं मग. ओके, थँक्यू.